इहलोकेचा हा देह इहलोकेचा हा देह देव इच्छिता ते पाहे धन्य मी जन्म आलो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे धन्य मी जन्म आलो दास विठोबाचे झालो तुका मने पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य मी जन्म आलो दास विठोबाचे झालो हिरो समचरण सरोजम सांद्रणेला बुदाभ जगननेत पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंगरम कंजनेत्रम सदै धवलहासं विठ्ठलं चिंतया पांडुरंग करू व्रत मन मन 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 दुसरे चरण संताजी या दुसरे चरण संताजी या दुसरे चरण संताजी या चक्रवदाने गदेता विदार 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 कलावत्न जीवोदरार्थावतार कलंकांक तेजोदि कामोदि वक्त्रम खलाढीशबादपनोदार दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ सर्वांनी हात जोडायचे मातृवर्ग पितृतुल्य सर्वांनी अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा जिथे जन्मला गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाव गुण दोष झालो दास पायाचा सर्व मंगल मांगल्ये शिवी सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता
नमस्तस्ये 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 नमो नमः अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध परडी गे मोनी हाती बोध परडी गे मोनी हाती बोध परडी गे मुन हाती बोध परडी गे मुन हाती बोध भक्तानाथ भगवती उद्ध उद्ध भक्तना सती गोंधळा 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 ये जीव जगदंबे गोंधळा ये जीव जगदंबे गोंधळा हे इव जगदंबे गोंधळा हे इव जगदंबे अष्टसिद्धीणोळी के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पास सदा रघु रघुपति के दास राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की हे दुख भांजन मारुति नंदन हे दुख भांजन मारुति नंदन सुन ला मेरी पुकार पवन सुत जिंदगी मार मार पवन सुत बिनती मार यहलोकेचा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनारूपी सेवे करता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये म्हणतात इहलोकेचा हा देह जो हा भगवंतानी नरदेह जो तुम्हा आम्हाला दिलेला आहे या देहाची अपेक्षा भगवंत स्वतः करतात इहलोकेचा हा देह देव इच्छिता ती पाहे कोणत्या देहाची आपण ज्या देहाला जन्माला आलो त्या देहाची भगवंत अपेक्षा करतात पण तुकोबाराय म्हणतात देवा तू अपेक्षा करतो पण आम्हाला तो कसा आहे मिळालेला आहे म्हणून धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात जर तुम्हाला दास व्हायचं असेल तर विठोबाचा दास व्हा कोणाचा दास होऊ नका आणि या देहाला आल्याच्या नंतर तुकोबारायांना विचारलं महाराज या देहाला येऊन काय करायचं तर आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे जी सच्चिदानंद नावाची जी पदवी आहे ती आपल्याला या देहाला आल्यानंतर प्राप्त करायची आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो हा झाला अभंगाचा सर्व भावार्थ विठ्ठल द्यायचा म्हणजे तो असा ज्या निमित्ताने आज आपण इथे उपस्थित आहात कैलासवासी सौभाग्यवती नंदाताई राजेंद्र चोथे या मातोश्रीचं प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्या निमित्ताने आपण सर्वजण इथं जमलेलो आहात या मागे जो परिवार आहे ते आमचे हरिभक्तपरायण डॉक्टर तुषारभाऊ चोथे असतील त्याचबरोबर अमृतभाऊ असतील हे दोघं त्यांचे मुलं आहेत आणि त्यांचे जे पतिदेव आहेत ते राजेंद्र भाऊ चोथे बरोबर ना असा हा यांच्या मागचा परिवार आहे अनेक नातेवाईक त्याच्यामध्ये आहेत पण सर्वांचं नाम उल्लेख आला असं समजून घेऊन हे जे 2 मुलं आणि एक त्यांचे वडील
हा जो परिवार आहे आणि आपल्यातून गेलेल्या कैलासवासी सौभाग्यवती नंदाताई यांचे हे प्रथम पुण्यस्मरण आहे. त्या निमित्ताने आपण सर्वजण जमलेलो आहात. या कीर्तन सेवेसाठी महाराष्ट्रातील नामवंत दिग्गज गुणीजन मंडळी, कलाकार नाही म्हणता, गुणीजन मंडळी असे असणारे आमचे महाराष्ट्रभूषण, ज्यांचं अवघ्या महाराष्ट्रामध्ये नाव आहे मृदंगाच्या बाबतीमध्ये, हरिभक्तपरायण आमचे परम मित्र ऋषिकेश महाराज फाटांगरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजा. आपल्याच परिसराचं वैभव आहे, महाराजांचं गाव हे आपल्या जवळच आहे असे असणारे ऋषिकेश महाराज तेही उपस्थित आहेत, म्हणून त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामवंत भजन सम्राट मंडळी, गायनाचार्य यांचं सर्वांचं कोण यूट्यूबला नुसतं नाव टाकलं, माझं सोडू ना, यांचं नाव जरी टाकलं तरी यूट्यूबला बघायला मिळतात हे महाराज मंडळी. त्यामध्ये असणारे आमचे परम मित्र हरिभक्तपरायण आमचे संपतजी महाराज दानवे गुरुजी तेही उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर हरिभक्तपरायण आपल्याच परिसराचं वैभव असणारे तुषार महाराज तागड तेही उपस्थित आहेत, म्हणून त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर सर्व गावातील भजनी मंडळ, बाबाच नाव नेहे महाराज तेही उपस्थित आहेत, त्यांचाही आवाज गोड आहेत, पण ते आता पुढे इथून पुढं ते आता म्हणतील आता, म्हणून नेहे महाराज आहेत, आमचे विनेकरी बाबा आहे. सर्व गावातील सर्व भजनी मंडळ, का तुमचं नाव घेऊ का सर्वांचं घेतलं. इकडे महाराज उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर सुंदर अशी हार्मोनियमची साथ करणारे हरिभक्तपरायण आमचे आढाव महाराज, त्यांनाही खूप खूप धन्यवाद, ज्यांच्यामुळे आमचा आवाज जो तुम्हाला सुंदर वाटतो, गोड वाटतो, म्हणावा इतका आमचा आवाज गोड नाही, सुंदर नाही, बरोबर की नाही डॉक्टर साहेब, पण ज्यांच्या माध्यमातून सुंदर होतो असे असणारे आमचे राम महाराज शेटे यांच्यासाठी एकदा सिस्टीमवाल्यासाठी एकदा टाळीवाळ. कारण की नुसता सिस्टीमवाला असून जमत नाही ऋषिकेश दादा, त्याच्यातलं त्याला ज्ञान पाहिजे. त्यात ते महाराज पण आहेत, मृदंग चांगले वाजवतात, म्हणून त्याला माहिती आहे कोणाला काय पाहिजे, कुठं काय पाहिजे, म्हणून एकदम सांगायची गरज नाही पडली का आल्यापासून बघितलं का तुम्ही विकू द्यान गेन कमी करान असं काहीच नाही, एकदम सुंदर सिस्टीम आहे. असे असणारे आमचे राम महाराज, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आणि आमच्या कुरकुटे वस्तीवरून आलेला आमचा सर्व मित्रपरिवार दत्त परिवार, एकाच कोणाचंच नाव घेत नाही चालेल ना, दत्त परिवार असणारे सर्व परिवार, कारण की आमची तिथं कथा होती दत्त जयंतीच्या वेळेस, म्हणून हा सर्व भक्त परिवार आहेत, त्यांचेही खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांच्या माध्यमातून हे यूट्यूबला आपलं कीर्तन पडणार आहे, ज्यांना कोणाला जर वाटलं नंतर कीर्तन चांगलं झालं वा, संपत महाराज लय छान म्हणले, तुषार महाराज लय गोड म्हणले, ऋषिकेश दादांना लय गोड वाजवलं, जरी यांना आपला कार्यक्रम जर परत बघायचं म्हणलं तर कसं बघणार बरं, आज झालं पण उद्या जर बघायचं म्हणलं त्याच्यासाठी एक सुंदर व्यवस्था आहे, त्यांच्या माध्यमातून आपल्याला हा कार्यक्रम पुन्हा बघता येईल असे असणारे आमचे माऊली HD चॅनलवाले हरिभक्तपरायण आमचे विजय भाऊ, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजा. म्हणून विजय भाऊही उपस्थित आहेत, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर आपण वेळात वेळ काढून या परिवारासाठी या दुःखामध्ये सामील होण्याकरता आपण सर्व दुरून आलेले सर्व पाहुणे मंडळी, महिला वर्ग असतील, पुरुष वर्ग असतील, सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो. आणि बरोबर कीर्तन कितीला संपवायचं, एक काय हरकत नाही, मला वाटण तावा म्हणल्यावर काहीच हरकत नाही, मला संध्याकाळी कीर्तन जवळच नगरलाच आहे, त्याच्यामुळे काही हरकत नाही, आपण बरोबर 12ला थांबू. कारण की असं असतं लोकांची मानसिकता, येते 11:45, गाड्याकडे बघते कधी संपत आहे गाड्या, कधी संपत आहे, सगळ्यांची अपेक्षा काय असते बाबा 12ला संपलं पाहिजे, म्हणून काही हरकत नाही, बरोबर आपण कीर्तन 12ला थांबणार आहेत. म्हणून या मानोरे गावामध्ये माझं हे प्रथमच कीर्तन आहे, परिसरामध्ये होतात पण इथं येण्याचा योग प्रथमच आहे आमचे, ज्यांच्या माध्यमातून ही कीर्तन रूपी सेवा आली. आमचे हरिभक्तपरायण आमचे कुरकुटे डॉक्टर आणि त्यांचे परम मित्र आमचे तुषार भाऊ डॉक्टर चोथे यांच्या माध्यमातून ही प्रथम तुमच्या गावामध्ये येण्याचा योग. आणि इथं आल्याच्या नंतर मला कळलं की आई जगदंबेचं मंदिर ही आपल्या गावामध्ये आहे, कारण की देवीच्या मंदिरामध्ये मी जे पूर्ण माझं शिक्षण झालं ते सर्व तिच्याच दरबारामध्ये आमचं इंद्वासिनी देवी संस्थान गणेशानंदगड पिंपळनेर या ठिकाणी झालं. म्हणून देवीविषयी आपल्याला आस्था आहे, म्हणून आई जगदंबेच्या ही चरणी नतमस्तक होतो आणि कीर्तनाला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावर, मस्तक हे पाया, ओ मस्तक हे पायावर, मस्तक हे पाया, यावर करी संताचा
वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक घे पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा हे मस्तक हे पायावरी वार करी संताचा या वार करी संताचा वार करी संताचा प्रथम पुण्यस्मरणाचा आपला हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग निवडलेला आहे. अभंग कोणता आहे? इहलोकेचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. प्रथम पुण्यस्मरण आहे, वर्षश्राद्ध आहे. वर्षश्राद्ध का करावं असे बऱ्याच जणांचे प्रश्न असतात. का काही काहींना वाटतं हा पैशाचा अपव्यय आहे, उगाच खर्च करतात लोक, काही काहींना असं वाटतं. पण तसं नसून वर्षश्राद्ध का करावं? कारण की भगवंतानी सुद्धा वर्षश्राद्ध पुण्यस्मरण पिंडदान विधी भगवंतानी सुद्धा केलेला आहे. म्हणून ही चालत आलेली परंपरा आहे, आपण हे केलं पाहिजे. नाही केलं तर काय होतं, काही काही लोक म्हणतात आम्ही करणारच नाही. नका करू. आज तुमच्याकडे कारखाना असेल, कंपन्या असतील, पण काही दिवसांनी तुम्हाला काहीच राहत नाही. आपल्या डोळ्यासमोरची उदाहरणं आपण बघतो की नाही समाजामध्ये. का? याचा परिणाम एवढंच आहे, आपल्यातून गेलेले जे पितर आहेत त्यांचा आपण पिंडदान विधी आपण केलेला नाही. जर केला तर काय होतं? तर तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. पितर जे आहेत, जर आपण त्यांचं पिंडदान विधी, तुम्ही कीर्तन ठेवा नका ठेवू, त्याच्यात काही हे नाही, पण आपण पिंडदान विधी घरच्या घरी कवायना केलं पाहिजे. का करावा? तर भगवंताने पुण्यस्मरण केलेलं आहे म्हणून करायचं. जर केलं तर तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. आणि काही काही लोक म्हणतात आम्ही करणारच नाही, नाही केलं तर काय होतं? आहा कटा त्याचे करीती पितर, आहा कटा त्याचे करीती पितर, हे आहा कटा त्याचे करीती पितर, आहा कटा त्याचे करीती पितर, वंशे दुराचारी, वंशे दुराचारी, वंशे दुराचारी पुत्र झाला, आहा कटा त्याचे करीती पितर, हे आहा कटा त्याचे करीती पितर, आहा कटा त्याचे करीती पितर, आहा कटा त्याचे करीती पितर, जर आपण पुण्यस्मरण केलं नाही तर महाराज म्हणतात आहा कटा त्यांचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. म्हणून आपण जे आपल्यातून पितर गेलेले आहे त्यांचं पुण्यस्मरण आपण केलं पाहिजे. काही काही लोक म्हणतात विध केलेलं कुठं वरती जात असतं का? म्हणते की नाही ऋषिकेश दादा? म्हणतात महाराज. मला सांगा डॉक्टर साहेब, तुम्ही मला फोन केला, त्यातला आवाज तुम्ही बघितला का मी बघितला? पाहिला का? बोला ना, नाराज आहे का? नाही ना. कारण की लोकांची मानसिकता अशी, संपत बाबा, बाबा येतो कोणत्या गाडीत, दाढी बिडी आहे का, बॉडी आहे का, बरोबर की नाही? अशी मानसिकता. तेव्हा लोकांना जरा असं भारी कीर्तन झाल्यासारखं वाटतं, बरोबर की नाही? मला सांगा, त्यातला आवाज तुम्ही ऐकला नाही, पाहिला नाही, मीही पाहिला नाही, पण आला का नाही? मग इथं केलेलं पिंडदान वरती जात असेल असं आपण का म्हणू शकतो? जातच असेल महाराज. ज्या अर्थी भगवंताने इथं पिंडदान केलं ते वरती पोहोचलं, त्या अर्थी आपलंही पिंडदान वरती जाणार. म्हणून आपण हा पिंडदान विधी आपण केला पाहिजे. आणि जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय. बघा, जो दुर्लभ असणारा देह भगवंताने आपल्याला दिला, असाच मिळाला का आपल्याला? महिला मंडळ तुम्ही बोलतात नाही इकडच्या, हा भगवंताने नरदेह दिला तो असाच दिला का?
दुर्लभ असणारा देह भगवंताने आपल्याला दिला. चाणक्यचं एक वाक्य, चाणक्य म्हणतात, काय म्हणतात माहिती का, हे आपल्याला बायको मिळेल, ती जर गेली तर पुन्हा मिळेल, पण हा देह पुन्हा पुन्हा पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्य न शरीर पुन्हा पुन्हा पुनर्वित्तम. पैसा जो आहे तो जर एखाद्याचा गेला तर पुन्हा आपल्याला पैसा मिळू शकतो, पण नरदेह पुन्हा पुन्हा मिळणार. याच्या पुढे सांगतात पुनर्मित्रम. मित्र जर आपल्याला एखादा लय आवडीचा मित्र असेल, आजच्या भाषेत एकदम बेस्ट फ्रेंड जर असेल, तर जो तो गेला तर आपल्याला पुन्हा मिळू शकतो, पण हा नरदेह पुन्हा पुन्हा मिळणार. आणि याच्या पुढे सांगतात बायको, भार्या म्हणजे जर बायको गेली तर आपल्याला पुन्हाही मिळू शकते, पण नरदेह पुन्हा पुन्हा मिळणार नाही. याच्यासाठी नाथ महाराज म्हणतात, काय म्हणतात, नरदेह दुर्लभ जाना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. देह दुर्लभ जाना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना. वासुदेव 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 म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. टाळी वाजा, टाळी वाजा. आवडतं ना तुम्हाला का आवडत नाही? आवडलं का टाळी वाजत जा बरं का, कारण की आणखी नाश्ता पण नाही केलेला तरी पण ते म्हणून आवडलं की टाळी वाजायचं. कारण की काय असतं, आता पावसाचे दिवस आहे की नाही बाबा, आपल्याला जर शेतात इकडं काय कपाशी लावतात का, कपाशी लावायची म्हणली तर अगोदर काय करावं लागतं, त्याला अगोदर ती जमीन व्यवस्थित करून घ्यावं लागते की नाही. कपाशी लावायच्या अगोदर तिथं व्यवस्थित त्या वावराची मशागत करावं लागते. तसं इथं कीर्तन करायला यायच्या अगोदर वातावरण करण्यासाठी भगवंताला इथं बोलवण्याकरता आमचे हरिभक्त पारायण तुषार महाराज, संपत महाराज, काही काहीला वाटतंय काय चाललंय, नुसतंच चाललंय, पण भगवंताला काय आवडतं महाराज, तर भगवंताला भजन आवडतं, ते आपण मनापासून केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही जीवनामध्ये पैसा कमवू नका, काहीच कमवू नका तरी चालेल, पण जे भगवत रूपी नाम आहे ते आपण कमवलं पाहिजे. कारण की असं असतं, मीराबाई सांगतात, खरचे न खुटे चोर न लुटेरा. काय म्हणतात मीराबाई, खरचे न खुटे चोर न लुटे, दिन दिन बढ़त समायो पायो जी मैंने, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, जी मैंने राम रतन धन पायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो. मीराबाई काय सांगतात, कोणतं धन कमवलं मीराबाई ना, राम रतन धन पायो. मला सांगा, आजपर्यंत ज्यांनी नामस्मरण केलं त्या नामस्मरणामध्ये कधी भावकीनं वाटा मागितला का तुम्हाला? भावकी आहे ना इकडे, भावकी. आपण जे भगवंताचं नामस्मरण करतो त्याला कधी भावकी वाटा मागत? बरं, भावकीचं द्या सोडून, सरकारने कधी जीएसटी लावला का? जीएसटी जीएसटी लावत नाही, भावकी वाटा मागत नाही. बरं, कधी आठवलं का पैसे चोरीला जातात, पण भगवंताचं जे आपण नामस्मरण केलं ते कधी चोरीला गेलं? मीराबाई सांगतात, हे काही होत नाही, फक्त जर तुम्हाला धन कमवायचं असेल तर भगवंताचं नाम घ्या, तेच आपल्या जीवनामध्ये धन आहे. विठ्ठल विठ्ठल. दुर्लभ असणारा देह भगवंताने आपल्याला दिलाय की नाही, आपण सर्व इथं उपस्थित आहोत. दुर्लभ असणारा
मात्र भगवंताने आपल्याला नरदेह दिला. नाथ महाराज आता संपत महाराज म्हणले काय, नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. काय म्हणतात नाथ महाराज, नरदेह कसा आहे, दुर्लभ आहे. जर तुम्हाला हा दुर्लभ देह जर कळाला असेल तर तुम्ही काय म्हणा, तर वासुदेव वासुदेव म्हणा. फक्त नाथ महाराज नाही सांगत, तर महाराज म्हणतात लागोनी पाया विनवी तो तुम्हाला, लागोनी पाया विनवी तो तुम्हाला, कोणीया पाया विनवी तो तुम्हाला, कोणीया पाया विनवी तो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा. टाळी बोला मुखी नाम, वा वा वा. टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. कोणीया पाया विनवी तो तुम्हाला, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम, मुखी नाम. नाथ महाराज म्हणतात नरदेह दुर्लभ आहे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुकोबाराय म्हणतात तुमच्या पाया पडतो रे बाबांनो, लागून या पाया विनवी तो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. अरे बाबांनो, तुम्ही भगवंताचं भजन करा. जो भगवंताने आपल्याला देह दिलाय तो कशासाठी दिलाय, तर भजनासाठी. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बादिगेचा. कबीर महाराज म्हणतात औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया ना हक जमाना खोया, ओ खाया पिया सुख से सोया ना हक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना हक जमाना खोया. भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण. हे भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण. कबीर महाराज म्हणतात आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. म्हणून ज्याच्यासाठी भगवंताने आपल्याला दुर्लभ असणारा देह दिला, आपण त्याच्यासाठी खर्च केला पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, तर भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. किती दुर्लभ आहे, तर नाथ महाराज म्हणतात नरदेह दुर्लभ जाना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. याच्या पुढे ज्ञानोबराय म्हणतात दुर्लभ रे दुर्लभ रे दुर्लभ रे संसारा आहार निद्रा दवडिता मनुष्यपणा. नाथ महाराज एक वेळेस म्हणतात, ज्ञानोबराय 3 वेळेस दुर्लभ म्हणतात. इतका दुर्लभ असणारा देह भगवंताने आपल्याला दिला. विठ्ठल विठ्ठल. किती दुर्लभ आहे, किती जन्माला गेल्याच नंतर आपल्याला हा देह मिळतो. याचं गणित नामदेवराय सांगतात. नामदेवराय महाराज म्हणतात एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देह वारा मग लागे. एक एक योनी कोटी कोटी फेरा, 20 लक्ष योनी
वृक्षमाची घ्याव्या जळचरी भोगाव्या 9 लक्ष 11 लक्ष योनी किरडामध्ये घ्याव्या 9 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये 30 लक्ष योनी पशूंची या घरी मानवा भितरी 4 लक्ष इतक्या योनीला गेल्याच्या नंतर जो हा भगवंताने आपल्याला नरदेह दिला किती दुर्लभ आहे तुमच्या लक्षामध्ये आला असेल किती वेळेला कोणत्या कोणत्या योनीला आपल्याला जायचं म्हणून नरदेह दुर्लभ आहे नाथ महाराज म्हणतात म्हणून तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा तुकोबराय सुद्धा म्हणतात तुमच्या पाया पडतो तुम्ही काय करा तर भगवंताचं नामस्मरण करा वेळोवेळी संत आपल्याला जागे करत असतात करतात का नाही बाबा काकड्यामध्ये काय करतात उठा जागे वारे आता उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी जेवा माता भावे चरणी देवा माता सुख विव्यथा जन्माचा धन तारा पुत्र जन धन तारा पुत्र जन धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन वेळोवेळी संत आपल्याला जागे करतात काय उठा अरे भगवंताचं भजन करा वेळोवेळी जागे करतात जगदोगी जगदोगी जागे जाग बोलती ओ जगदोगी जगदोगी जाग जाग बोले जागत जगदेवा राखा काही बाबा जगदोगी जगदोगी जागे जाग बोलती जगदोगी जगदोगी जाग जाग बोले वेळोवेळी संत म्हणते आपल्याला जागे करतात उठा जागे वारे आता जोगी येतात जोगी सुद्धा आपल्याला जागे करतात आणि तुकोबराय सुद्धा आपल्याला जागे करतात काय जागा रे आता जागा रे भाईनो जागा रे आता जागा रे भाईनो जागा जागा रे आता जागा रे बाईनो जागा जागा रे आता जागा रे बाईनो जागा सोननिसल्या नाडूने मागा सोननिसल्या नाडूने मागा जागा रे आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा रे बाईनो जागा भाईनो जागा वेळोवेळी संत म्हणजे आपल्याला जागे करतात जागे व्हा आणि भगवंताचं भजन करा ज्याच्यासाठी भगवंताने आपल्याला नरदेह दिला त्याच्यासाठी खर्च करा म्हणून महाराज म्हणतात नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा हा झाला पहिला वर्ग दुर्लभपणाचं दुसरं लक्षण सांगत असताना महाराज म्हणतात तुम्हाला यथा सांग सर्व इंद्रिय दिले देह तर दिलात पण यथा सांग सर्व इंद्रिय आपल्याला दिले ज्याला पाय नाही त्याला विचारा त्या पायाची किंमत काय आहे ज्याला कान नाही त्याला विचारा कानाची किंमत काय आहे पण इथं बसलेल्या सर्वांना ऐकता येतं बघता येतं बोलता येतं सर्वांना हात आहेत पाय आहे म्हणजे यथा सांग सर्व इंद्रिय आपल्याला देह दिला म्हणजे हा दुर्लभपणाचं दुसरं लक्षण आहे बघा ज्यांना कान नाही महाराज कान आहेत पण ऐकायला येत नाही याचं कारण काय असेल बरं बाबा महिला मंडळ तुमचं लक्ष आहे ना कीर्तनाकडे या देहामध्ये भगवंताने आपल्याला नरदेह दिला
त्याच्या सोबत कान दिले पण ऐकायलाच दिलं नाही, बहिरं करून टाकलं. याचं कारण काय असेल? मागच्या जन्मामध्ये भगवंताने आपल्याला नरदेह दिलता, पण आपण आपल्या गावामध्ये कीर्तन चालू होतं, पण आपण कधी कीर्तनाला गेलो नाही. ऐकले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, गरबी बैरा झालो त्यागुने, बैरा झालो या जगी, बैरा झालो, बैरा झालो, बैरा झालो या जगी, बैरा झालो, बैरा झालो, बैरा झालो, बैरा झालो. काय म्हणतात महाराज? नाही ऐकले हरी कीर्तन. आपल्या गावात कीर्तन चालू होतं पण आपण कीर्तनाला गेलो नाही. देव म्हणला तुला या जन्मात कान देणार पण ऐकायला देणार नाही. जे बैरे त्यांनी लक्षात ठेवा. का? मागच्या जन्मात दिलतं पण आपण कधी कीर्तनाला गेलो नाही. याच्या पुढे जाऊन सांगतात महाराज, वाणी तोंड सर्वांना दिलं पण मुखे करून टाकले की याचा परिणाम हे पण काकड्यातच सांगतात. मुका झालो वाचारी, होतो पंडित महाज्ञानी, दशग्रंथ षडशास्त्र पुराणी, चारी वेद मुखोत्तत्वानी, गर्भामध्ये झाली सर्व हानी, मुका झालो वाचारी. बघायला मिळते की नाही आपल्याला समाजात अशी लोक? कान आहेत, ऐकायला येत नाही, तोंड आहेत, बोलता येत नाही. याचा परिणाम एवढाच आहे, मागच्या जन्मात भगवंताने आपल्याला नरदेह दिलता पण आपण मागच्या जन्मात हे काही केलं नाही. म्हणून भगवंताने या जन्मामध्ये आपल्याला नरदेह दिला पण यथासांग सर्व इंद्रिय दिले नाही. पण ज्यांना यथासांग सर्व इंद्रिय दिले ते भाग्यवान आहेत. आणि त्यांनी काय केलं पाहिजे तर भगवंताचं भजन केलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. दुर्लभपणाचं तिसरं लक्षण सांगत असताना महाराज म्हणतात, भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. भारत देशामध्ये भगवंताने आपल्याला जन्माला घातलं, हे सर्वात मोठं आपलं भाग्य आहे. बघा, जर आपण दुसऱ्या देशामध्ये जर गेलो, संपत महाराज, जर आपण दुसऱ्या देशामध्ये गेलो तर तिथले लोक विचारतात का? काय विचारतात? महाराज, भगवंताचे 10 अवतार तुमच्या देशामध्ये काय आहेत? भगवंताचे 10 अवतार कुठे आहेत? आपल्या भारत देशामध्ये आहेत. का? तर जिथं भक्त असतात तिथं देव येत असतो, जिथं देव असतात तिथं भक्त असतात. म्हणून आपल्या भारत देशामध्ये देवाचे काय आहेत? भक्त आहे. म्हणून भगवंताचे 10 अवतार आपल्या देशामध्ये घेतलेले आहेत. याच्या पुढे जाऊन सांगत असतो मी, भारत देशामध्ये आपण जन्माला आलो हे भाग्यवान आहेत ऋषिकेश दादा, पण त्याही पेक्षा भाग्यवान आपण महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आलो. का? तर इथे ज्ञानोबारायांची, तुकोबारायांची, नाथ महाराजांची, निळोबारायांची काय आहे तर आपल्याला परंपरा आहे. यांच्या भक्ती, यांच्या मार्गाने आपण काय चालत असतो तर जसं आपल्याला संतांनी सांगितलं आपण त्याप्रमाणे वावरत असतो. म्हणून महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो हे आपलं सर्वात मोठं भाग्य आहे. आणि त्याही पेक्षा भाग्यवान आपलं एक आहे. का? याला जिल्हा कोणता आहे? वा वा, सगळेजण आता अहिल्यानगर म्हणायला लागलेत बरं का. काही काही म्हणत होते अहमदनगर, अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपण जन्माला आलो हे सर्वात मोठं भाग्य आहे. तुम्ही म्हणताना असं का महाराज? बघा, जगाची आई ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी कुठं दिली? नेवासा कोणत्या जिल्ह्यात आहे? अहिल्यानगर. मग आपण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे का नाही? महाराज तेवढं सोडून बोला गाड्या, बाकी तुम्ही कीर्तन काही सांगा, पण बरोबर की नाही बाईला मंडळ? आपण नगर जिल्ह्यामध्ये जन्माला आलो तर आपण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. ज्ञानोबराय सामान्य नाही महाराज. ज्ञानोबराय नुसतं ज्ञान नाही, ज्ञानाचा सागर ज्ञानोबरायांकडे आहे. ज्ञानाचा सागर बर का माऊलीवाले काय म्हणतात? ज्ञानोबराय जनाबाई म्हणतात. ज्ञानोबराय नुसतं ज्ञान नाही तर ज्ञानोबरायांकडे म्हणतात, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर,
तर ज्ञानोबा ज्ञानाचे सागर आहेत. म्हणून आपण नगर जिल्ह्यामध्ये जन्माला आलो, जिथे जगाची आहे ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायने आपल्याला दिली. म्हणून आपण भाग्यवान आहोत. तुम्हाला 3 दुर्लभपणाचे लक्षण सांगितले. पहिलं कोणतं सांगितलं? भगवंताने आपल्याला नरदेह दिला, हे प्रथम आपलं दुर्लभपणाचं लक्षण आहे. द्वितीय लक्षण सांगत असताना शास्त्रकार म्हणतात यथा सांग सर्व इंद्रिय आपल्याला दिले, हे दुर्लभपणाचं दुसरं लक्षण आहे. आणि भारत देशामध्ये आपल्याला जन्माला घातलं देवाने, हे दुर्लभपणाचं तिसरं लक्षण आहे. म्हणून महाराज म्हणतात जर आपण बघितलं, काहींना हा देह मिळाला पण कळाला, बोला बोला, मिळाला पण कळाला नाही, काहींना मिळालाही नाही आणि काहींना कळालाही नाही. काहींना मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा, पण काहींना मिळाला नाही. पण या देहाची अपेक्षा ते करतात. बघा पहिला जो वर्ग आहे तो काहींना मिळालाही नाही आणि कळालाही नाही. याच्यामध्ये कोण येतील बरं? तुम्ही, आम्ही, बाबा, आपण? मिळालाही नाही आणि कळाला नाही. हे जे पशुपक्षी आहे यांना हा नरदेह भगवंताने दिला आणि त्यांना कळाला सुद्धा नाही. दुसरा वर्ग जो आहे मिळाला पण कळाला नाही, याच्यात कोण असू शकतात बरं? तुम्ही, आम्हीच. महाराज भगवंताने ज्याच्यासाठी आपल्याला नरदेह दिला त्याच्यासाठी आपण खर्च करत नाही, म्हणजे आपल्याला मिळाला पण कळाला नाही. तिसरा वर्ग जो सांगतात महाराज मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा, यामध्ये जे आपले साधू संत मंडळी आहे, जे संत मंडळी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, त्यांना मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा. पण एक वर्ग असा आहे महाराज ज्यांना हा देह मिळाला नाही पण या देहाची अपेक्षा ते करतात. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये धन्य
महाराज पॅटर्न थोडा वेगळाच कारण की कैलास महाराज पवार पॅटर्न वेगळा, ओंकार महाराज जगताप त्यांचा वेगळाच आहे, सुनील महाराज पवार आमचे त्यांचाही वेगळा आहे, आणखी कोण संजूबा हजारे हे सर्व परम मित्र आहेत आमचे. पण त्यांच्यात पण एक पॅटर्न आहे कोणता, आमचे संपत महाराज दानवे. कारण की 2-4 चाली एकत्र म्हणणं सोपं नाही, म्हणणं सोपं आहे पण परत पहिल्या चालीवर येणं अवघड आहे. पण ते फक्त त्यांनाच जमू जाणे महाराज. म्हणून खूप खूप धन्यवाद संपत भाऊ, खूप गोड महाराज. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. या देहाची अपेक्षा स्वतः भगवान परमात्मा करतात. का करीत असेल बरं मला सांगा. जन्माला येणं सोपं आहे का? जन्माला येणं महिला मंडळ जन्माला येणं सोपं नाही. तुकोबारा सांगतात काय सांगू गरिबीची यातना मज भोगिता नारायणा मांस मड मूत्र दाना तुझा क्षणोक्षणा जातसे माझ्या सोयीत नेणं ती कोणी, माझ्या सोयीत नेणं ती कोणी. जन्माला येणं सोपं नाही आणि मरणं ही सोपं का? सोपं आहे मरण महाराज. मरण कोणाला आवडतं का इथं मरण? ओ महाराज म्हणतात मरण द्या सोडून आगामर हा बोलून साथी. मर शब्द भक्त कानावर जरी पडला तरी लोकाला आवडत नाही. मागा बघा कोरोनाच्या दिवसामध्ये किती जणांना कोरोना झालता? 90-95% लोक येत आहेत की नाही? त्यावेळेस बाबा तुम्हाला झालता का? हा का नाही काहीतरी झाला होता नव्हता? हा मला झाला होता, माझ्यावरच घेतो म्हणजे काय. त्यावेळेला काय म्हणायचो आपण महाराज, पोरांना सांगायचो आपण आपली इष्टीट गेली तरी चालेल पण मी वाचलो. मरण कुणालाही आवडत नाही. संपत महाराज आता 7-8 दिवसापूर्वीची घटना आहे. महाराज उपस्थित आहेत. आता तुमचं शुभम महाराज हा लय गोड वाजवतात महाराज. ती जरा कपड्यामुळं आता बऱ्याच लोकांना माहिती असेल पण आता ओळखून येत, मीच ओळखून आलो पाहिले. शुभम महाराज आहेत, त्याचबरोबर आमचे हरिभक्तपरायण भागवत महाराज आलेले आहेत. दुसरे चंद्रकांत महाराज खळेकर, चंद्रकांत महाराज आहेत. सर्व महाराज आज तुमचं भाग्य आहेत महाराज. चौधरी डॉक्टर हे सर्व मंडळी मिळणं सोपं, एका दिवशी संग्रह करणं एका दिवसाच्या कार्यक्रमाला लय अवघड आहे महाराज. कारण की हे सर्व दुरून कार्यक्रम आणि यांचं बजेट कमी नाही ना महाराज, त्याकडं आपल्याला जायचं नाही. पण सोपं त्यांचं सोपं नाही पण त्यांच्यापेक्षा माझं लय अवघड आहे. म्हणून हे सर्व एकत्रित येणं. त्याचबरोबर आणखीन 3 जण एक्स्ट्रा आलेत महाराज. तुम्हाला माहित होतं कार्यक्रमाचं पण अचानक आले, कानावरती आवाज पडला संपत महाराज म्हणतेत बुवा, म्हणून हे सर्व इकडे वळून आलेत. म्हणून हे मंडळीसाठी एकदा जोरदार टाळी वाजा. विषय चालला होता मरण कुणालाही आवडत नाही. 8-10 दिवसापूर्वीची घटना आहे. शुभम महाराज, मी पुण्याहून कीर्तन करून आमच्या संभाजीनगरला गेलो आणि आमच्या कॉलनीमध्ये 2:30-3 वाजता एक आजीबाई 90-95 वर्षाचं वय होतं बरं का. आजी 90-95 वर्षाचं वय होतं आणि एका हातामध्ये बॅटरी घेऊन चालली होती. म्हणलं 2:30-3 वाजले आपल्या कॉलनीमध्ये आणि एवढ्या रात्री ही आजी चालली कुठं? आजीला विचारलं आजी कुठं चाललात? आजी म्हणले मी चालले जीव द्यायला. कुठं? जीव द्यायला. आजीला म्हणलं आजी तुमचं 90-95 वर्षाचं वय आहे. तुषार महाराज आजीला बऱ्याच वेळ समजून सांगितलं. आजी म्हणली मला जीवच द्यायचा. म्हणलं काय कारण जीव द्यायचा? आजी म्हणली म्हातारा 7 वाजल्यापासून इकडं आहे का असं? 7 वाजल्यापासून आला म्हणे, आला तसा काठीनं मारतो म्हणे. त्या पाप्याच्या हातून मारण्यापेक्षा मी चालले कुठं? जीव द्यायला. आजीला बऱ्याच वेळ समजून सांगितलं पण आजी काय ऐकायला तयार नाही. सर्वांना गोड वाटेल असा एक शब्द सांगू का? आजी काय म्हणली महाराजाला? आजी काय म्हणली? सगळ्याला गोड वाटन महाराज. आजी म्हणली तू जरी महाराज झाला असला तरी मला शहाणपणा सांगू. कसं गोड वाटतं बरं महाराजाला बोललं, बरोबर की नाही? हे असं म्हणल्याबरोबर ऋषिकेश महाराज आमच्या ड्रायव्हरला राग आला. ड्रायव्हर म्हणला आजी महाराज तुम्हाला समजावून सांगतात आणि तुम्ही महाराजांनाच उलट बोलतात. बरं चालल्यात जीव द्यायला जाय नाही का पण ती बॅटरी कशासाठी चालवली? आजी म्हणली रस्त्याने मला साप बिप चावला तर मरण ना. चालली कुठं?
जीव द्यायला आणि घाबरती कशाला? सापाला. म्हणजे मरण कोणालाही आवडत नाही महाराज. आपण संसारामध्ये इतकं डुबलो महाराज, मरण अवस्थेला जरी आपण पोहोचलो तरी आपला संसारावरचा लोभ सुटत नाही. आमचे वैकुंठवासी सुभाष महाराज सूर्यवंशी केडगावचे ते सांगायचे एक दृष्टांत गोडे महाराज. मात्र 90-95 वर्षाचं बाजीवर पडलेलं होतं. वाणी नाही, कान नाही, काहीच नाही, फक्त बघता येत होतं, दिसत होतं. म्हाताऱ्याला 4 पोरं होते. किती? सगळे 4ही क्लास 1 आणि त्यांच्या बायकाही क्लास 1. म्हणजे 4 आणि 4 8 जण क्लास 1 ऑफिसर एका घरामध्ये होतं. म्हातारं बाजीवर पडून राहायचं. दिवाळीच्या सुट्टीला सगळे घरी आले संपत महाराज. 4 आणि 4 8 जण क्लास 1 ऑफिसर एका घरात आले. म्हाताऱ्याने त्यांना बघितल्याबरोबर मात्र जे बाजीवर पडलं होतं की ते उठून बसलं. उठून बसल्याबरोबर इकडे बघा माझ्याकडे म्हाताऱ्याने कसं केलं, असे 2 हात वरती केले आणि हात वरती केल्याबरोबर म्हातारा असं करायला लागला. असं पुढं करायचं महाराज. काय करायचं? असे पुढं हात करायचं. महिला मंडळ आता तुम्हाला चॅलेंजच नाही महाराज. त्या सुना म्हणल्या ज्या अर्थी बाबा आपले असे करतात ते अर्थी नक्की काहीतरी कमी लिहायला. कुठं आहे? बोला बोला. कुठं? पुढच्या भितडात आहे. काय करावं 4ही पोरांनी मीटिंग बसवली आणि विचार केला काय करायचं. म्हणे भितड पाडून टाकू. एक भितड पाडल्याने काय होतं? डॉक्टर साहेब हे काय कमी आहे का? भितड पाडली महाराज, तिच्यात काही निघलं नाही. पण म्हातारं काय बंद झालं, ते असं जे पुढं करीत होतं ना संपत महाराज, ते असं बिंगलं तुमच्याकडं बिंगलं आणि इकडच्या भिताडाकडे हात करू लागलं. त्यांना वाटलं नाही म्हातारपणाचा अंदाजाने वयाच्या मानाने अंदाज चुकला असेल. कोणत्या भिताडात आहे? ह्या भिताडात. ते भिताड पाडलं महाराज, त्याच्यात बी काही निघलं नाही. म्हातारा असं बिंगलं महाराज आणि इकडं म्हणजे अशी 4ही भिताडं पाडले. कशातच काही निघलं नाही. नेमके झालं असं होतं की त्याच गावातला एक डॉक्टर दुसऱ्या देशामध्ये शिकायला होता. तो माणसाचा होता, शिकायला होता आणि शिकायला असल्या कारणाने त्याच्याकडे एक इंजेक्शन होतं महाराज. कोणतं? फक्त 2 शब्द माणूस बोलणं असं एक इंजेक्शन होतं. त्याला विनंती केली. आमचं म्हातारं म्हणे 90-95 वर्षाचं वय झालं, 2-4 दिवस झाले नुसतं असं करतं, याच्यामुळे आम्ही 4ही भिताडं पाडले, पण हे काय आम्हाला कळाना. डॉक्टरला विनंती केली. डॉक्टर म्हणले त्याला 2 शब्द बोलायला लावीन, पण त्याची फी किती असेल अंदाज? तुम्हाला द्यायचं नाही, मला द्यायचं नाही, सांगा ना. क्लास 1 ऑफिसर 8 आहेत. 5,000 कसं? 1 कोटी रुपये फी होती त्याची. किती? 1 कोटी रुपये. अहो हे काय कमी आहे का? पोरं म्हणले 1 कोटी जाऊ द्या, पण हे कमी आहे का महाराज? त्या डॉक्टरला विनंती केली. डॉक्टर इंजेक्शन घेऊन आला, इंजेक्शन दिलं. डॉक्टर म्हणले बाबा फक्त 2च शब्द बोलतील. इंजेक्शन दिल्याबरोबर बाबा 2 शब्द बोलले. बाबाने असं केलं, अरे तुम्हाला एवढ्या वेळचं सांगतो, त्या ठकूबाईंनी नेलेली पीठ चाळायची चाळणी आणली का? आलं लक्षात? जीव कशात गुतला? चाळणी. अरे ज्याच्यासाठी भगवंताने तुला नर दिला त्याच्यासाठी खर्च कर ना बाबा. कशासाठी दिला? तर देवाचं भजन करण्याकरता दिला. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकोबराय म्हणतात इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाये. या देहाची अपेक्षा भगवंत करतात. का करीत असतील तर भगवंताला माहितीये या देहातूनच मुक्त अवस्था मिळवते. ती कशाने मिळवते? नारायण नामे होऊ जीवन मुक्त. नारायण नामे हे कीर्तनी आनंद गाऊ गीती. नारायण नामे होऊ जीवन मुक्त. नारायण नामे. भगवंताला माहिती या देहात येऊन आपल्याला भगवंताचं नामस्मरण करूनच मुक्त अवस्था मिळवता येईल. म्हणून इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहिजे. जन्माला येणंही सोपं नाही आणि मरणंही सोपं नाही. आणि जन्माला आल्यानंतर दुःख कमी आहे का महाराज? काही असं आहे कोणी मी सर्व सुख आहे, मला काही दुःख नाही असं आहे का कोणी? मित्र असं म्हणत असतो, ज्याला दुःख आलं त्याने दुःख मानू नये आणि ज्याला जास्त सुख प्राप्त झालं त्यांनी जास्त सुखाचा ओहापोह करू नये. कारण की का? सावता महाराज म्हणतात समयाची सादर भावे. समयाची सादर भावे
दिवशी पालखी सुभेदार कोण्या दिवशी पायाची चाकर चालत जावे हे समयाची सादर व्हावे समयासी सादर व्हावे. सावता महाराज म्हणतात जशी वेळ आपल्यावरती येईल तशी आपण साजरी करायची. म्हणून या देहाची अपेक्षा स्वतः भगवान परमात्मा करतो. म्हणजे हा देह कसा आहे तर दुर्लभ आहे. दुर्लभ असणारा देह भगवंताने आपल्याला दिला. म्हणून आपण भजन केलं पाहिजे. इह लोकेचा हा देह देव इच्छिता ते पाय. आणि जगद्गुरु तुकोबारे म्हणतात आम्हाला हा नरदेह मिळाला म्हणजे आम्ही कसे आहोत तर आम्ही जन्मालो तुषार महाराज जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज